किती जणांना असं झालंय की वर्षाच्या सुरुवातीला आपण खूप रिझॉल्युशन्स ठेवतो, खूप गोल्स ठेवतो की मला हे अचीव्ह करायचंय, ते अचीव्ह करायचंय, पण जसे महिने पुढे जातात तसं असं लक्षात येतं की आपले काहीच अचीव्ह झालेलं नाहीये, आपण सगळे गोल्स विसरून गेलेलो आहोत आणि 10% पण आपण जिकडे पाहिजे तिकडे नाही आहोत. तुम्हाला पण असं होत असेल की आपले गोल्स अचीव्ह करायचे राहिलेत आणि वर्षाच्या एंड पर्यंत तुम्हाला तुमचे गोल्स अचीव्ह करायचे असतील तर हा शॉर्ट व्हिडिओ बघा. 5 असे पॉइंट्स आहेत जे तुम्हाला हेल्प करतील गोल्स अचीव्ह करण्यासाठी, तर नक्की बघा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी दर शुक्रवारी फॅशन, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, चांगल्या सवयी, इंटेन्शनल लिव्हिंग, माइंडफुलनेस अशा बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओज घेऊन येते. तुम्हाला हे व्हिडिओज इंटरेस्ट करत असतील, तुम्हाला हे सब्जेक्ट्स इंटरेस्ट करत असतील तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. तुमचं सबस्क्रिप्शन मला खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्याने मला खूप प्रोत्साहन मिळतं. थँक्यू फॉर ऑल द लव्ह अँड सपोर्ट. टिप नंबर 1, सेट मंथली और वीकली गोल्स. आपल्या आयुष्यात आपले खूप गोल्स असतात, ड्रीम्स असतात, पण ते इतके जनरिक असतात ते आपल्याला कसे अचीव्ह करायचे हेच कधी कधी कळत नाही. फॉर एक्झाम्पल, मला पैसे कमवायचे, हा गोल तर सगळ्यांचाच आहे, पण इतका जनरिक गोल आहे की आपल्याला कळणारच नाही की कसे कमवायचे, काय कमवायचे, त्याच्यासाठी काय स्टेप्स घ्यायला पाहिजेत, कधीच कळत नाही. हे तुम्हाला अचिव्हेबल वाटण्यासाठी, तुमचा कुठलाही गोल असेल तो अचिव्हेबल वाटण्यासाठी काय करायला पाहिजे हे मी आज ह्या पॉइंटमध्ये सांगणार आहे. एक एक्सरसाइज आहे ज्याने तुम्हाला तुमचे गोल्स अचिव्हेबल वाटतील, असं वाटेल की तुम्ही पण हा गोल तुमचा अचीव्ह करू शकता, तुम्ही ते ध्येय साध्य करू शकता. ते म्हणजे तुमचा एक पेपर घ्या. एका पेपरवर तुम्ही तुमचे 10 गोल्स प्रेझेंट टेन्स मध्ये लिहा, वर्तमानात लिहा. म्हणजे माझी सो अँड सो गाडी आहे, माझं एक ड्रीम हाऊस आहे, किंवा मी एक छान घरात, मोठ्या घरात राहते, किंवा मी खूप फिजिकली आणि मेंटली फिट आहे, मी खूप छान पैसे कमवते, माझी आजूबाजू जी माणसं आहेत ती खूप प्रेमळ आहेत. असं काही हे जे गोल्स आहेत किंवा हे ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही प्रेझेंट टेन्स मध्ये लिहा आणि अशा 10 गोष्टी लिहा. या 10च्या 10 गोल्स मध्ये तुम्हाला सगळ्यात जास्ती असा कुठला गोल वाटतोय जो अचिव्हेबल आहे आणि सगळ्यात जास्ती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट देणारा आहे, की हा एक गोल आहे ज्याच्याने माझ्यात सगळ्यात जास्ती सत्कारणी लागणार आहे, माझं सगळं पॉझिटिव्ह होणार आहे ह्या एक गोल अचीव्ह केल्याने. असा एक तरी गोल तुमच्या त्या 10 गोल्स पैकी असेल, तो गोल तुम्ही घ्या आणि तो गोल घेतल्यावर त्याच्यावर काम करायला चालू करा. म्हणजे एवढ्या सगळ्या गोल्समध्ये, एवढ्या सगळ्या आपल्या केऑसमध्ये तुमचा एकच गोल जो असतो तो खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करून देणारा असतो आणि आता त्या गोलवर काम करायला चालू करा. फॉर एक्झाम्पल, तुमचा गोल असेल फिटनेस, मी फिट आहे असा एक तुमचा गोल असेल जो प्रेझेंट टेन्समध्ये असेल, पण तुम्ही आत्ताच्या पॉइंटला फिट नसाल तर तुमचा हा गोल खूप महत्त्वाचा असेल, कारण का तुम्ही जर का फिट नसाल तर तुम्ही बाकीच्या ऍक्टिव्हिटीजमध्ये किंवा बाकीच्या गोल्समध्ये तुमचा 100% देऊ नाही शकणार. म्हणजे हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोल असेल तुमच्यासाठी. तर हे आता गोल कसा अचीव्ह करायचा, ह्या वर्षाच्या एंड पर्यंत कसा अचीव्ह करायचा, तर त्याची डेडलाईन सेट करा की मला 2-4 महिन्यांमध्येच हे अचीव्ह करायचं आहे. आता 2-4 महिन्यांमध्ये एक गोष्ट अचीव्ह करायचं असेल, लेट्स अज्युम की 2-4 महिन्यांमध्ये मी एक मोठा पर्वत चढू शकले पाहिजे, तर 2-4 महिने ही एक टार्गेट लाईन झाली, ही एक डेडलाईन झाली. त्यासाठी तुम्हाला ह्या महिन्यात काय काय करायचं आहे हे तुम्ही जॉट डाऊन करू शकता. आता तसंच रिव्हर्स जाऊन एका आठवड्यामध्ये मला काय करायला लागेल ज्याच्याने मी दर आठवड्यात ते अचीव्ह करून महिन्याच्या एंडला मी हे पूर्ण अचीव्ह केलेलं असेल, ते वीकली अचिव्हेबल्स तुम्ही ठरवा. परत रिव्हर्स जाऊन एका दिवसात काय हवं आहे हे काय बघायचं आहे ते तुम्ही बघायला पाहिजे, की मला एक सो अँड सो दिवसामध्ये 1-1.5 तास तरी माझ्या व्यायामाला द्यायला पाहिजे, कार्डिओला द्यायला पाहिजे. माझं जे डाएट आहे किंवा रोजच्या जीवनामध्ये मी जे बाहेरचं फूड खाते ते कम्प्लिटली बंद केलं पाहिजे वगैरे. हे तुम्ही दिवसाचे गोल्स ठेवू शकता तुमचे. म्हणून कधीही खूप मोठा जो एक गोल असतो तो मोठा गोल ब्रेकडाऊन करावा. ब्रेकडाऊन केल्यानंतर महिन्याचा काय आहे, महिन्याच्या नंतर वीकली काय आहे, वीकली नंतर तुमचा डेली काय आहे हे लक्षात घ्यायला हवं. आणि एवढ्या सगळ्या 10 गोल्स पैकी एका वेळेस एका गोलवर जास्ती नीट कॉन्सन्ट्रेट करावं. म्हणजे आपला जो केऑस आहे माइंड मधला तो निघून जातो आणि आपल्याला गोल्स अचीव्ह करायला खूप इझी जातं. टिप नंबर 2, रिमेंबर युअर व्हाय. तुमचा एक गोल असू शकतो, लेट्स से तुम्हाला घर घ्यायचंय, पण तुम्हाला घर का घ्यायचंय हे तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. तुमचे इंटेन्शन्स काय आहेत घर घेण्यासाठी हे तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. तुमचे इंटेन्शन्स असे आहेत का की लोकांना दाखवायचंय की माझं एक खूप मोठं घर आहे किंवा मी छान घर घेतलं, का तुम्हाला फॅमिली सिक्युरिटीसाठी घर घ्यायचंय, की तुम्हाला स्वतःला सिक्युअर वाटण्यासाठी घर घ्यायचंय. ह्याचे जे इंटेन्शन्स आहेत हे तुम्ही का करताय हे जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. हा मुद्दा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्यामुळे तुम्हाला लक्षात राहील एव्हरी टाइम जेव्हा तुम्ही भटकाल किंवा तुमचं माइंड वेगवेगळ्या दिशांनी जाईल, की आपल्याला परत गोल पाशी आणण्यासाठी हे नेहमी लक्षात राहील की आपण का करतोय हे सगळं, आपला गोल का अचीव्ह करायला जातोय, आणि हे आपण ट्रॅकवर आणण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ऑलवेज रिमेंबर वाय ऑफ एव्हरीथिंग, नेहमी लक्षात ठेवा. आणि या सगळ्या टिप्स नंतर लास्टला एक जी टिप आहे ती खूप इम्पॉर्टंट टिप असणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही नक्की थांबा. टिप नंबर 3, रिव्ह्यू युअरसेल्फ रेग्युलरली. कधी कधी आपण महिन्याच्या सुरुवातीलाच एक आखून ठेवलेला प्लॅन असतो, रोज काय करायचं आहे किंवा मला ह्या आठवड्यात काय अचीव्ह करायचं आहे हे खूप आधीच डिसाईड केलेलं असतं. त्यामुळे महिन्याच्या शेवटपर्यंत तो प्लॅन झालाय की नाही, ते सगळ्या गोष्टी अचीव्ह झाल्या आहेत की नाही, किंवा डेली ज्या गोष्टी आपण करायला पाहिजेत त्याच्यात कुठे मिस झालेलं आहे, किंवा आज मी काहीतरी 40%च दिला तर उद्या मी काहीतरी 60% दिलाय, तर कुठे वर खाली होतंय हे कधीतरी रिव्ह्यू करायला हवं नाही का.
रिव्ह्यू का करायला हवं? कारण का ह्या महिन्यामध्ये जे माझे गोल्स अचीव्ह करायचे होते ते लेट्स अज्युम एक 10 गोल्स अचीव्ह करायचे होते, म्हणजे माझ्या एका गोल मधले सब गोल्स जे असतात ते मला 10 अचीव्ह करायचे होते, पण त्यातले 8च झाले आहेत. तर 8 का झाले आहेत? माझे कुठे 2 कुठे मिस झाले किंवा 2 मध्ये कुठे गडबड झाली, ह्या टाइम मध्ये बसलं नाही का किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये बसलं नाही का, हे आपल्याला जर का बघायचं असेल तर आपल्याला रिव्ह्यू करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ह्या महिन्यानंतरचा पुढचा जो महिना आहे तो जास्ती प्रोडक्टिव्ह जायला पाहिजे, या महिन्यापेक्षा पुढचा महिना जास्ती गोल्स ओरिएंटेड जायला पाहिजे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. प्रोडक्टिव्हनेससाठी रिव्ह्यू करणं खूप इम्पॉर्टंट आहे असं मला खूप वाटतं, की आपण काय केलं ह्या महिन्यामध्ये, काय कुठे मिस झालं, कुठे चांगलं झालं, आपण काय पुढे कंटिन्यू करायला पाहिजे, काय कंटिन्यू नाही करायला पाहिजे, हे सगळं लक्षात घ्यायला रिव्ह्यू करणं खूप इम्पॉर्टंट आहे. टिप नंबर 4, रेग्युलरायझेशन ऑफ मायक्रो हॅबिट्स. कधी कधी असं होतं ना की आपला एक जो गोल असतो तो खूप मोठा वाटतो आपल्याला, असं वाटतं की अरे हा खूप मोठा गोल आहे, हा कसा अचीव्ह होईल काहीच कळत नाही. पण ह्याचा एक सिक्रेट म्हणजे किंवा ह्याचा एक अचीव्ह करण्याचे टॅक्टिक म्हणजे तो जो गोल आहे तो खूप लहान छोट्या छोट्या गोल्समध्ये ब्रेकडाऊन करणं, मायक्रो हॅबिट्स निर्माण करणं. मायक्रो हॅबिट्स म्हणजे काय? तर एक मोठी जी हॅबिट आहे तुमची, मोठी जी सवय आहे तुमची, ती छोट्या छोट्या सवयींमध्ये डिवाइड करणं. मायक्रो म्हणजे लहान गोष्टींमध्ये डिवाइड करणं. फॉर एक्झाम्पल, माझा गोल असेल मला 3 महिन्यामध्ये एक 5 किलो ते 6 किलो तरी वजन कमी करायचं आहे, काही असू शकतो, किंवा मला माझं वजन वाढवायचं आहे असंही असू शकतो माझा गोल. तर ह्यामध्ये मी डेली काय केलं पाहिजे हे मी लक्षात घ्यायला पाहिजे. मायक्रो हॅबिट्स माझ्या निर्माण करायला पाहिजे. मी जर का आज एक 1% देईन, उद्या 2% देईन, परवा 3% देईन, तर माझे हळूहळू 100% कडे जाईल. बरोबर? तसंच आज जर का मी विचार केला की मी आता 1 तास तर व्यायामाला देणारच आहे, त्याबरोबर मी सगळं घरातलं जेवणार आहे, गोड कमी करणार आहे इत्यादी, तर अशा गोष्टींनी माझा आजचा दिवस मी सत्कारणी लावू शकते. तसंच उद्या सेम उठून मी हेच करणार आहे, 1 तास रोज व्यायाम करणार आहे, मी गोड कमी करणार आहे आणि बाहेरचं जेवण जेवणार नाहीये, मी घरात जेवणार आहे. आणि हे जे चालू होतं ते आदल्या दिवशीपासून चालू होतं. मी आदल्या दिवशीच डिसाईड करायला पाहिजे की माझा जो 1 तासाचा व्यायामाचा वेळ आहे तो मी कधी फिट करणार आहे माझ्या बिझी स्केड्यूलमधून. माझं बिझी स्केड्यूल 9 पासून ते रात्री 9 पर्यंत असेल तर मला काहीही करून 9च्या आत सकाळच्या मला हे फिट करायचं आहे, माझं फिटनेस फिट करायचं आहे. आणि फिजिकल फिटनेस बरोबरच मला मेंटल फिटनेस पण ठेवायचं आहे. मला मेडिटेशन करायचं आहे, किंवा मला माझ्या दिवसातल्या ज्या 10 गोष्टी खूप छान झालेल्या आहेत किंवा दिवसातल्या किंवा आयुष्यातल्या माझ्या 10 गोष्टी ज्या चांगल्या आहेत त्या मला रोज लिहून काढायच्या आहेत, विच इज अ गुड प्रॅक्टिस. हे मला परत चालू करायचं आहे, हे मला मायक्रो हॅबिट्स थ्रूच चालू करता येईल. माझी जी मोठी सवय आहे, जी मला फिट व्हायचं आहे, ही माझी मोठी जी एक सवय लावायची आहे मला, किंवा मोठं एक जे टार्गेट सेट केलंय मी स्वतःसाठी, फिट हे फिजिकली पण असू शकतं, मेंटली पण असू शकतं, तर हे मला अचीव्ह करण्यासाठी रोजच काही ना काहीतरी करायला लागेल, हे मला समजून घेतलं पाहिजे. स्टार्ट स्लो. तुमचा कुठलाही गोल असेल त्याच्यासाठी तुम्ही खूप स्लो स्टार्ट केली तरी चालेल. तुमचा जो तुम्हाला अर्धा तास द्यायचा होता व्यायामाला त्याच्याऐवजी तुम्ही 10 मिनिटं दिली आहेत, 10 मिनिटात तुम्ही एक 10 सूर्यनमस्कार घातलेत किंवा 5 सूर्यनमस्कार घातलेत किंवा असं काही वेगळं केलंय, त्याच्याने तुम्हाला पण एक आत्मविश्वास येईल की अरे ओके, आज मी एक्सरसाइज केला, आता उद्याच्या दिवशी मी अजून थोडं स्ट्रेच करेन, मी स्वतःला थोडे 5 मिनिटं अजून वाढवेन, त्याच्या पुढच्या दिवशी अजून 5 मिनिटं वाढवेन. असं करत करत आपण आपला गोल सेट केलेला जो आहे तो अचीव्ह करू शकतो. आणि रोज असं प्रेशर नाही पडणार आपल्यावर की अरे एवढा वेळ घालवायचा आपल्याला गोल अचीव्ह करण्यासाठी, कारण आपल्याला सवय नसते हे करण्याची. किंवा कुठलाही तुमचा जो गोल असेल, एक्सरसाइज असंच नाही, तुम्हाला कामामध्ये असेल की तुम्हाला रोज सकाळी लवकर उठायचं असं असेल, तर अचानक लवकर उठणं म्हणजे तुम्ही जे 9ला उठत असाल तर तुम्ही डायरेक्ट 6ला उठू नाही शकणार. तुमचे 5 दिवस मॅक्सिमम तुम्ही 6ला उठाल, नंतर तुमचं परत पहिले पाडे 55 तुम्ही त्याच 9ला उठायला लागाल. पण त्याचऐवजी तुम्ही 9च्या ऐवजी हळूहळू 8:30 केलं, ठीक आहे, 8:30च्या ऐवजी आता हळूहळू 7:15 केलं, 8 केलं, आणि हळूहळू तुम्हाला टाइम देत तुम्ही कमी 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 करत 6ला उठायला लागलात, तर ते जास्ती अचिव्हेबल आहे. तुम्ही स्लो स्टार्ट केल्यावर अचिव्हेबल असते गोष्टी, आणि तुम्ही जे रेग्युलरली मायक्रो हॅबिट्स तुमचे फॉलो केलेत, रोज थोडा गोष्टी केल्या, तर ते 3 महिन्यांनी तुमचा जो गोल अचीव्ह करायचा आहे तो नक्की अचीव्ह होईल. आणि आता टिप नंबर 5, जी खूप इम्पॉर्टंट टिप आहे आणि मला असं वाटतं ही सगळ्या टिप्स पैकी एक स्टँड आउट होते, ती म्हणजे मॅनिफेस्टेशन. मॅनिफेस्टेशन हा खूप मोठा टॉपिक आहे, पण थोडक्यात सांगायचं झालं तर राईट टू युअर सेल्फ ॲज इफ इट्स ऑलरेडी हॅपेंड. तुम्हाला असं लिहा, तुमच्यासाठी असे गोल्स लिहा की तुमचे हे ऑलरेडी अचीव्ह झालेत. जसं मी पहिल्या पॉईंटमध्ये सांगितलं तसं तुम्ही प्रेझेंट टेन्समध्ये असं अचीव्ह केलेल्या गोष्टी लिहा की मी हे ऑलरेडी अचीव्ह केलेलं आहे. मी माझ्या रिटायरमेंटसाठी 1 करोड रुपये साठवलेले आहेत, किंवा माझं एक छान मोठं घर आहे जे मला वीकेंड होम बनवायचं होतं ते मी बनवलेलं आहे. आता हे तुम्ही म्हटल्याच तुमच्या मनात तुम्ही म्हणून बघा, आहे तुमच्या मनातच असं एक छान पॉझिटिव्हिटी येते, असं वाटतं अरे ओके हे अचिव्हेबल आहे. आपण जर का आपले गोल्स, आपल्याला हे करायचंय, आपण हे करू, कधीतरी करू असं म्हणत गेलो तर हे खूप पुढे ढकललं जातं किंवा हे सतत उद्यावर येतं. पण हे ऑलरेडी अचीव्ह केलं आहे हे म्हटल्याच आपल्यात जो एक पॉझिटिव्हनेस येतो, एक ऑप्टिमिझम येतं,
ते खूप इम्पॉर्टंट असतं आपला कुठलाही गोल अचीव्ह करण्यासाठी, कारण तेच आपल्या ब्रेनला ट्रेन करतं की हे अचिवेबल आहे. आपल्या ब्रेनला असं ट्रेन केलं पाहिजे की हे ऑलरेडी झालेलं आहे आणि आपण खूप खुश आहोत आता ह्या गोष्टीमध्ये. आपण तसंच इमॅजिन करूयात की आता फॉर एक्झाम्पल मी माझ्या रिटायरमेंटसाठी 1 करोड रुपये साठवून ठेवलेले आहेत. हे मी असं म्हटल्याच मला एक छान वाटलं की अरे सेफ्टी वाटली, सिक्युअर वाटलं. आता हे करण्यासाठी मला जी ऊर्जा येते की अच्छा ओके, ही फिलिंग मला जी पाहिजे ती मला आता अजून मल्टिप्लिकेशनमध्ये पाहिजे, मला अजून × 10 पाहिजे. तर हे करण्यासाठी मला एक ऊर्जा येते, मी मग त्या दृष्टिकोनातून वर्क करायला लागते. मॅनिफेस्टेशन किंवा पॉझिटिव्हिटी किंवा पॉझिटिव्ह नोट्स आपण स्वतःला म्हणणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण सतत निगेटिव्ह न म्हणणं स्वतःबद्दल किंवा हे अचीव्हच होणार नाही, आता हे मी कसं अचीव्ह करू, आता 2च महिने राहिले वर्ष संपायला, मग कसं करणार, असं न म्हणता अरे 2 महिने आहेत, 60 दिवस आहेत, आपल्याला रोज काही ना काहीतरी करता येईल ह्याच्या मागे, हे विचार येणं इम्पॉर्टंट आहे असं मला खूप वाटतं. आणि मॅनिफेस्टेशन हा खूप मोठा टॉपिक आहे. तुम्हाला ह्याच्यावर काही अजून पुढे माहिती हवी असेल तुम्हाला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, मी तुमच्यासाठी घेऊन येईन. पण मॅनिफेस्टेशन, पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मक दृष्टिकोन एक बघण्यासाठी किंवा हे ऑलरेडी झालेलं आहे, अचिवेबल आहे, हे आपण स्वतःला सांगणं खूप 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 इम्पॉर्टंट आहे. नेहमीप्रमाणेच तुमचे जे आतापर्यंतचे गोल्स आहेत, जे तुम्ही अचीव्ह केलेले आहेत, त्याबद्दल ग्रेटफुल असणं की मी हे अचीव्ह केले ॲटलिस्ट, किंवा मी हे जे गोल्स माझ्या डोक्यात सेट केलेले होते ते मी अचीव्ह केलेले आहेत, आणि अजून जे 10 गोल्स आहेत जे अचीव्ह करायचे आहेत ते मी नक्कीच करेन, ह्याचा एक आत्मविश्वास असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर नक्की तुम्ही हे फॉलो करा, ग्रॅटिट्यूड ठेवा. आणि थँक्यू सो मच तुम्ही इथपर्यंत माझा व्हिडिओ बघितल्यामुळे. आय एम व्हेरी 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 ग्रेटफुल. सी यू सून.